देखील आम्ही जरी आमचे मार्ग भटकलेले असले, आम्ही जरी परमेश्वराच्या प्रीतीमध्ये वर खाली होत असलो, आम्ही जरी त्याच्या वचनाचं पालन करण्यामध्ये वर खाली होत असलो, तरी देखील आमचा जो परमेश्वराची जी आमच्यावर प्रीती आहे ती आम्हाला प्रत्येक पावलोपावली सावरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी याकरता मेला जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. तो आमच्यासाठी मेला, तो आमच्यासाठी आमच्या पापासाठी मेला, आणि मग आम्ही त्याची काय जाणीव धरत आहोत? आम्हाला वाटतं की नाही, त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, आत्ता त्याचं काही संबंध नाही आहे, आम्ही आता आमचे जे कृत्य करत आहोत ते वेगळे आहेत. आम्ही या गोष्टी, आमचे काय समज आहेत, आम्ही रोज चर्चला येत असताना काय आमच्या हृदयामध्ये ती जाणीव आहे का की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला, आणि त्यामुळे आज आम्ही जे जीवन जगत आहोत, त्यामुळे आमच्यावर जास्त कृपा होत आहे, त्यामुळे आमच्यावर जी प्रीती होत आहे. जुन्या करारातले जे नियम आहेत, जुन्या करारातल्या ज्या शिक्षा आहेत, जुन्या करारातल्या पापाबद्दलची जी फेड आहे ती आमच्याकडून आज घेतली जात नाही आहे का? फक्त एक आणि एक कारण आहे, जो एक आमच्यासाठी मेला, त्यासाठी आम्ही सर्व मेलो, आम्ही सर्व पापासाठी मरण पावलो, आमच्या सर्वांची पापं धुवून शुद्ध झाली. आणि म्हणून आम्हाला रोज आणि रोज ही जाणीव आमची असली पाहिजे. परमेश्वरासाठी आमचा आवेश रोज आणि रोज उत्तेजित झाला पाहिजे, कारण की आमच्यासाठी तो मरण पावलेला आहे. ख्रिस्तामध्ये असण्याचा आमचा नवीनपणा होण्याचा एक आणि एकच पुरावा आहे, तो म्हणजे आम्ही ख्रिस्ता ठायी आहोत. म्हणून वचन 17 सांगते, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते सर्व नवे झाले आहे. म्हणून जर आम्हाला वाटतं की आम्ही ख्रिस्ताच्या ठायी आहोत, आम्ही त्याच्या ठायी नवीन जन्म घेतलेला हा जर आम्ही दावा करत आहोत, तर आमचं मोठं रूपांतर झालेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, जुन्या करारामध्ये जे लोक होते, फॉर एक्झाम्पल असेल शमूएल, मोशे, हनोक, दानिएल, ह्यांच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण तेव्हा झालेलं नव्हतं. हा जो कोकरा आहे ख्रिस्त, त्याचं मरण झालेलं नव्हतं. तेव्हा जे प्राणी आहेत, म्हणजे की ज्यांचं अर्पण देण्यात यायचं, ज्या प्राण्यांचं, त्यांच्या रक्ताद्वारे त्यांची मुक्तता झालेली होती. तरी देखील ते परमेश्वराबद्दल किती आवेशी होते. आमच्यासाठी तर स्वतः परमेश्वराचा पुत्राने अर्पण दिलेलं आहे, त्याच्या रक्ताद्वारे आम्ही शुद्ध झालेलो आहोत. मग तुम्ही विचार करा की आमचं परिवर्तन, आमचा आवेश किती मोठ्या प्रमाणात असला पाहिजे, आमचा आवेश किती तीव्र असला पाहिजे, कारण की स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी रक्त दिलेलं आहे. त्या काळामध्ये तरी देखील ते वेदीवर अर्पण द्यायचे, मग ते रक्त त्या प्राण्याचं असायचं, आणि मग त्याच्याद्वारे त्यांचं शुद्धीकरण व्हायचं, त्यांच्या कुटुंबाचं शुद्धीकरण व्हायचं. परंतु आमच्यासाठी तर स्वतः ख्रिस्ताने मरण सोसलेलं आहे. म्हणून तुम्हाला आणि मला आमच्या आवेशाचे, आमच्या जगासाठीच्या कळवळाची फार आणि फार त्याच्याकडे विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे. आम्हाला समजलं पाहिजे की आम्हाला जे तारण प्राप्त झालं आहे, आम्हाला जी कृपा प्राप्त झाली, ज्याचा आज आम्ही अनुभव घेत आहोत, ती किती मोलवान आहे, आणि ती पुढे लोकांना देणं, जी प्रीतीचा स्वीकार आम्ही केला आहे, ती प्रीती इतरांपर्यंत पोहोचवणं देखील किती गरजेचं आहे. आजचा विषय आपण बघत आहोत, देवासाठी आवेश आणि जगासाठी कळवळा. देवासाठी आवेश आणि जगासाठी कळवळा. मग आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की जे 17 वचन आपण वाचलं, की म्हणून जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले. मग इथे म्हटलंय की जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी, मग इथे परमेश्वराने असं नाही म्हटलं की जे पास्टर्स आहेत त्यांच्यासाठीच फक्त नवी उत्पत्ती आहे, जे लीडर्स आहेत त्यांच्यासाठीच नवी उत्पत्ती आहे, कारण तेच फक्त लोकांना जाऊन तारण करणार आहेत, तेच फक्त लोकांना जाऊन प्रीच करणार आहेत, तेच फक्त लोकांना जाऊन वचन सांगणार आहेत, म्हणून त्यांच्यासाठीच फक्त नवी उत्पत्ती आहे. किंवा जे जुन्या करारातले लोक होते, जे वेगवेगळ्या पदांवरचे लोक आहेत, त्यांच्यासाठीच नवी उत्पत्ती किंवा केवळ पुरुषांसाठीच नवी उत्पत्ती आहे.
असं परमेश्वराचं वचन सांगत नाही. तर जो कोणी ख्रिस्ता ठाई असेल, तुम्ही आणि मी जर ख्रिस्ताच्या ठाई आहोत, मग आम्ही तपासून पाहिलं पाहिजे काय आम्ही खरंच ख्रिस्ताची ठाई आहोत का, काय आम्ही खरंच ख्रिस्तामध्ये जगत आहोत का, काय आमचं जगणं ख्रिस्ताच्या सभोवताली आहे का आमचं जगणं जगाच्या सभोवताली आहे. जग आमच्या जगण्याचं सेंटर आहे की ख्रिस्त आमच्या जगण्याचं केंद्रबिंदू आहे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. तरच आम्हाला समजेल की आम्ही ख्रिस्ताच्या ठाई आहोत आणि मग जे जुनं ते होऊन गेलं आहे आणि ते सर्व नवं झालं आहे. आमचं जीवन नवीन झालं आहे, आमचं जीवन परिवर्तित झालं आहे. म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही ख्रिस्तामध्ये आल्यामुळे नवी उत्पत्ती झालेला आहात. मग पहिली गोष्ट तर ख्रिस्त जर आमच्यासाठी मरण पावला आहे तर आम्ही आता दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही नवी उत्पत्ती झालेलो आहोत. आणि नवी उत्पत्ती झाल्यामुळे आमच्यामध्ये त्याची जी प्रीती, त्याचा जो आनंद, त्याची जी कृपा, त्याच्याद्वारे येणारं समेटाची भावना ही आमच्यामध्ये देखील आता आलेली आहे. मग पुढे काय करणं गरजेचं आहे? तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आम्हाला करणं गरजेचं आहे. त्याचा परिणाम म्हणजे आता जी प्रीती त्याने आम्हाला दिलेली आहे, आता जी प्रीती आम्ही प्राप्त केलेली आहे, तिच्याद्वारे आम्ही ती इतरांना देणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट मी काय म्हटलं की ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला. ह्याची आम्हाला हे पहिलं समजलं पाहिजे की ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला. आम्ही या गोष्टी फार कॅज्युअली घेतो, आम्ही फार कॅज्युअली ऐकतो, आम्ही फार सहजतेने ऐकतो की ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला आहे, ठीक आहे, आता पण मला माझं काम महत्त्वाचं आहे, मला माझ्या जगातल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कुटुंबासाठी पुरवठा करणं महत्त्वाचं आहे. परंतु या सगळ्याच्या वरती एक गोष्ट महत्त्वाची आहे की जी प्रीती ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आता तुम्ही आणि मी आमच्यामध्ये, आम्ही जेव्हा आता नवी उत्पत्ती झालेलो आहोत, आमच्यामध्ये जी प्रीती आता आलेली आहे, नवीन उत्पत्ती झाल्यामुळे त्याचं लेकरू, त्याचं पुत्र आणि कन्या बनल्याद्वारे ती आता आम्ही इतरांपर्यंत द्यायची आहे. ती प्रीती, ती कृपा आम्हाला आता गरज आहे की त्याचा परिणाम आता ती प्रीती जी आम्ही प्राप्त केलेली आहे ती इतरांना देणं गरजेचं आहे. मग आम्ही इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी, आम्ही इतरांपर्यंत जाण्यासाठी काय करायला पाहिजे? तर मी तुम्हाला एक उदाहरण देते. सपोज की एक मुलगा आहे, सपोज आपण जर बिट्टूचं आणि त्याच्या पप्पाचं जर भांडण झालं, जर बिट्टू हट्ट करत आहे की मला काहीतरी पाहिजे आणि तो म्हटला की पप्पा, आता मी पप्पाशी बोलणार नाही, तो खाली जाऊन बसला आमच्या घरात आणि म्हटला की नाही आता मी परत वरती जाणार नाही, मी काहीच म्हणणार नाही, पप्पा मला देत नाही आहेत, पप्पा मला हे आणून देत नाही, ते आणून देत नाही. आणि काका पण म्हटले की नाही बिट्टू असं मला लय त्रास देतो, मला तो उलट बोलला, मी पण त्याच्याशी जाऊन काही बोलणार नाही. मग या वेळेमध्ये आम्ही जर एक व्यक्ती आहोत या सिच्युएशनमध्ये, तर आम्ही काय करतो, आम्ही बिट्टूला थोडं समजवतो की नाही पप्पा तुला आणून देतील, तू अभ्यास कर, तू शाळेला गेला की पप्पा तुला जे पाहिजे ते आणून देतील. आम्ही काकांना पण जाऊन सांगतो की हां आता आम्ही बिट्टूला समजवलं आहे, त्यामुळे आता तो तुमचा ऐकेल. आणि मग ह्या सगळ्या आम्ही दोघांना जाऊन विशिष्ट गोष्टी सांगतो, विशिष्ट त्यांना एकत्र येण्यासाठी, त्यांचा समेट होण्यासाठी आम्ही त्यांना दोघांनाही जाऊन समजावतो. आणि मग दोघांचाही समेट होतो, जे गोष्टी ताणल्या गेलेल्या आहेत, जे त्यांच्यामध्ये हे झालेलं आहे, वाद झालेला आहे, ते सगळं सॉल्व्ह होतात. मग अशाच पद्धतीने जेव्हा आम्हाला एखादा व्यक्ती जो ख्रिस्तापासून दूर गेलेला आहे, एखादा व्यक्ती जो ख्रिस्तापासून वेगळा झालेला आहे, त्याचा जर आम्हाला ख्रिस्ताबरोबर समेट करायचा आहे, त्याचा जर आम्हाला परमेश्वराबरोबर समेट करायचा आहे, तर आम्हाला पहिले त्या व्यक्तीला जाऊन आम्हाला सांगणं गरजेचं आहे परमेश्वराचं वचन. वचनाद्वारे आम्हाला त्याला समजवलं पाहिजे की तुझं काय पाप आहे, पापातून तू कसा बाहेर येऊ शकतो. आणि याच बरोबर मी काय सांगते, याच बरोबर आम्हाला परमेश्वराकडे त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. या दोन गोष्टी जेव्हा आम्ही सोबत करतो तेव्हाच आम्ही एखाद्या व्यक्तीचा परमेश्वराबरोबर समेट करून आणू शकतो. आम्ही फक्त जाऊन त्याला सांगतोय तू असं केलंय, तू हे पाप केलंय, तू दारू पिते, तू हे करत आहे, तू व्यभिचार करत आहे, तू भांडणं करत आहेस, तू चुकीचं आहे, असं त्याला सांगत बसतोय. आणि आम्ही इकडे दुसरीकडे सांगतच नाहीये परमेश्वराला जाऊन की हां प्रभू
तू या व्यक्तीचं मन परिवर्तन कर. मी त्याला जाऊन हे वचन सांगितलंय, त्याच्या वचनाच्या मनामध्ये तू पश्चातापाचं भावना आण. त्यामुळे आम्हाला दोन्हीकडे, एकीकडे प्रीचिंग, एकीकडे प्रेइंग, असं दोन्हीकडनं गरजेचं आहे. आम्हाला त्याला जाऊन बोध करायचा आहे वचनाद्वारे, आणि आम्हाला त्या दुसऱ्या परमेश्वराकडे जाऊन प्रार्थना करणं देखील गरजेचं आहे. म्हणून आम्हाला जगाचा कळवळा असणं देखील गरजेचं आहे. जगाचा कळवळा, आमची जी प्रीती आम्हाला नवीन उत्पत्ती झाल्याद्वारे प्राप्त झाली आहे, ती आम्हाला जर इतरांपर्यंत द्यायची आहे, तर आम्हाला परमेश्वराकडे प्रार्थना करणं आणि त्या व्यक्तीला जाऊन बोध करणं, दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रत्येक परिवर्तित व्यक्तीला परमेश्वराबरोबर समेट करण्याची सेवा दिलेली आहे. ज्यांचं परिवर्तन झालंय, जे नवी उत्पत्ती आहेत परमेश्वराच्या राज्यामध्ये, प्रत्येकाला समेटाची सेवा करण्यासाठी परमेश्वराने निवडलेलं आहे. केवळ सेवकांना, केवळ पास्टरांना, केवळ वर्कर्सला, केवळ लीडर्सला नाही, तर प्रत्येक परिवर्तित व्यक्तीला परमेश्वराने निवडलेलं आहे की त्यांनी जाऊन ती सेवा करावी. त्यांनी जाऊन जे लोक परमेश्वरापासून हरवलेले आहेत, जे लोक परमेश्वरापासून दूर आहेत, त्यांची समेटाची सेवा ही प्रत्येकाला देण्यात आलेली आहे. वचन 19 मी तुमच्यासाठी वाचते. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता, आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. त्याने आता ते समेटाचे वचन आपल्याला सोपवून दिलेलं आहे. आपले काम आहे आता जाऊन समेट करणं. आपलं काम जाऊन भांडणं लावणं नाही आहे. आपलं काम जाऊन त्यांना फक्त पापाटी टोचणी देणं नाही आहे, आणि तू पापी आहे, तू पापी आहे, तू पापी आहे सांगत बसणं आणि त्यांना देवापासून अजून दूर नेणं नाही आहे. तर आपलं काम आहे समेट करणं. ख्रिस्त जसा समेटाची भावना होती, ती समेटाची भावना, ते समेटाचं वचन त्यांनी आता आपल्याला सोपवून दिलेलं आहे. 20वं वचन काय सांगत आहे? म्हणून देव आम्हाकडून विनवित असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. आम्हाला आता समेटाच्या पोझिशनवर नेऊन ठेवलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी आहोत की आम्ही इतरांच्या लोकांचा परमेश्वराबरोबर समेट करण्यासाठी आम्ही तयार असलं पाहिजे. परंतु त्यासाठी आम्ही तयार आहोत का हे आम्ही आधी बघितलं पाहिजे. आमचं स्वतःची तयारी आहे का? आमचं स्वतःचं त्यागाची भावना आहे का? आमचा परमेश्वरासाठी आवेश आहे का? तर आम्ही जाऊन इतरांचं समेट करू शकतो. आणि लोक म्हणतील तुम्हीच काय करत नाही, आम्हाला तरी काय समेट करायला सांगत आहे. आम्हाला आमची स्वतःची, आमचा आवेश, आमचं आत्मत्याग आहे का हे आम्ही बघितलं पाहिजे. आपण पहिल्या मुद्द्यामध्ये जात आहोत. परमेश्वरासाठी आत्मत्याग करणारा आवेश. परमेश्वरासाठी आत्मत्याग करणारा आवेश. 2 कोरिंथ 5 अध्याय 14 आणि 15 वचन मी वाचते. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे, तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. मग ख्रिस्ताने प्रीतीने त्यांच्यासाठी काय केले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे विश्वासणाऱ्यांच्या जीवनाचा भाग आहे. ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केलं, ख्रिस्ताने आमच्यासाठी जी त्याची प्रीती दर्शवली, ख्रिस्ताने आमच्यासाठी जे प्रीतीचं प्रमाण दिलं, हे त्याच्याबद्दल कृतज्ञ असणं हे विश्वासणाऱ्यांच्या जीवनाचा भाग असला पाहिजे. आम्ही कृतज्ञ तर लांबची गोष्ट आहे, आम्हाला त्याची जाणीवच होत नाही. रोज उठून आम्ही जेव्हा ह्या जगामध्ये वावरतो, जेव्हा सकाळी आम्ही डोळे उघडतो, आमच्या हृदयामध्ये ती जाणीव असणं, ती जाणीव येणं गरजेचं आहे की आज जो आम्ही आहोत, आम्ही जे काही आमच्या जुन्या पापातून बाहेर आलेलो आहोत, जो काही आम्ही आहे तो परमेश्वरामुळे आहे, तो ख्रिस्तामुळे आहे, ख्रिस्ताच्या प्रीतीमुळे आहे. ही रोज आणि रोज जाणीव आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे.
आमची आध्यात्मिक स्थिती, आमची आध्यात्मिक परिस्थिती, आमची आध्यात्मिक जी काही पायरी आहे ती जिथे कोठे असेल तिथे आम्हाला ख्रिस्ताची प्रीतीने आणलेलं आहे याची जाणीव आमच्यामध्ये पाहिजे. परंतु ख्रिस्ती मनुष्याला पापाच्या सामर्थ्यापासून जे वाचवण्यात आलेलं आहे त्याची त्याचे जिथं ज्या स्थानावर तो पापाच्या होता, ज्या पापाच्या दलदलीमध्ये होता, ज्या निंदतेमध्ये, लज्जेमध्ये तो ख्रिस्ती मनुष्य अडकलेला होता, तिथून वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताच्या मृत्यूने मला बाहेर काढलेला आहे ही जाणीव आमच्या हृदयामध्ये असली पाहिजे. त्याने आमच्यावर प्रीती केलेली आहे. म्हणून परमेश्वराचं वचन आहे की ख्रिस्ताच्या प्रीतीने आम्हाला आवरून धरलेलं आहे. कुठल्याही मनुष्याने नाही, कुठल्याही हेल्थ केअर सेंटरने नाही, कुठल्याही काय म्हणतात ना डॉक्टर्सनी नाही, तर परमेश्वराच्या प्रीतीने तुम्हाला त्या पापाच्या दलदलीतून आता तुम्ही जिथे आहात तिथे आणलेलं आहे. आणि ही जाणीव तुम्हाला आणि मला प्रत्येकाला असली पाहिजे. जर तुम्ही खरोखर ख्रिस्ताचे पुत्र आणि कन्या आहात, त्याच्याद्वारे नवीन जन्मलेले आहात, तर त्याच्या प्रीतीने तुम्हाला आवरून धरलं जात आहे. तुम्हाला नेहमी वाटलं पाहिजे की कोणीतरी माझ्यावर प्रीती केली, कोणीतरी माझ्या पापांपासून मला जाणलं की मी या पापामध्ये अडकलेलो आहे आणि मला त्याच्यातून बाहेर काढलं. ही जाणीव जेव्हा आम्हाला स्वतःबद्दल, ख्रिस्ताबद्दल असेल, तेव्हाच आम्ही ही जाणीव पुढे त्या दुसऱ्या व्यक्तीला ज्याचा आम्ही समेट करू इच्छित आहोत त्याच्यापर्यंत आम्ही नेऊन पोहोचवू शकतो. ही भावना आम्ही स्वतःमध्येच नाही ठेवली तर आम्ही ही भावना पुढे ज्या व्यक्तीपर्यंत आम्ही त्याची प्रीती नेण्याची धडपड करत आहोत त्याच्यापर्यंत आम्ही नेऊ शकत नाही. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 6 वचन आपण वाचूया. आपण दुर्बळ असताना ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. मग आम्ही दुर्बळ होतो, आम्ही पापामध्ये खिन्न झालेलो होतो, पापामध्ये आम्हाला माहिती नव्हतं की आता इथून पुढे काय करायचं आहे, आम्हाला डेड एंड दिसत होता. परंतु तिथे असताना देखील, आम्ही दुर्बळ असताना देखील आम्हाला त्याने त्या अभक्तांसाठी, आम्ही ज्या अभक्त होतो त्यांच्यासाठी तो मरण पावला. मग आमच्या पापाच्या बिकट परिस्थितीमध्ये देखील तो आमच्यासाठी मरण पावला. जे पापी आहेत, आम्ही ज्यांना पुढे जाऊन वचन सांगणार आहोत, आम्ही ज्यांचं समेट करणार आहोत, त्यांना आम्हाला ही भावना सांगायची आहे. परंतु त्या भावनेची जाणीव प्रथम आम्हाला असली पाहिजे. प्रथम आम्हाला माहिती पाहिजे की होय, माझ्यासाठी ख्रिस्त मरण पावला. मी त्या गोष्टीसाठी पात्र नव्हतो तरी देखील तो माझ्यासाठी मरण पावला. तरच ही गोष्ट आम्ही जाऊन इतरांना पुढे सांगू शकतो. मग 5वा अध्याय 9, 10 आणि 11 वचन मी वाचते. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यास आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. त्याने त्याचं जीवन दिलं म्हणून आपण तारले जाणार आहोत, म्हणून आपल्याला जीवन प्राप्त झालं. हे जेव्हा आम्हाला समजतं, ह्या वचनांमध्ये जेव्हा आम्ही प्रौढ असतो, ह्या वचनांमध्ये जेव्हा आम्हाला या सर्व वचनांची जाणीव असते, तेव्हा आम्ही हे जाऊन इतरांना समेट करू शकतो, तेव्हा आम्ही हे जाऊन इतरांना सांगू शकतो. म्हणून आम्ही स्वत्याग आणि आमचा आवेश आम्हाला परमेश्वरामध्ये सतत आणि सतत
जागृत ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या वचनावरती, त्याने आम्हाला दिलेल्या अभिवचनांवरती आमचा विश्वास जेव्हा असेल, आमची जेव्हा तयारी असेल की आम्ही आत्मत्याग करू शकतो, तेव्हाच आम्ही इतरांना जाऊन ही गोष्ट सांगू शकतो. म्हणून आपल्याला समजलं पाहिजे की जो जेव्हा म्हणतो की आता तुम्ही स्वतः करता जगत नाही, तर जो मेला आहे त्याच्याकरता तुम्ही जगत आहात. मग आम्ही, कारण की त्याने त्याचं जीवन दिलेलं आहे, म्हणून आम्ही आत्मत्याग करतो. आम्ही स्वतः करता जगत नाही, स्वतःचं जीवनाकरता जगत नाही. म्हणून आम्ही माय लाईफ माय रूल्स करत नाही, तर आम्ही परमेश्वरासाठी जगत आहोत. आम्ही त्याच्या वचनावरती जगत आहोत. जे लोक सध्याला स्वतःला तारणारे म्हणतात, स्वतःला तारण झालेले म्हणतात, आणि जे स्वतःला म्हणतात की माझं परिवर्तन झालं आहे, मी नीतिमान व्यक्ती झालेलो आहे, माझं बदल झालेला आहे, नवीन जन्म झाला आहे, आणि त्यांचं जीवन जर अजूनही आत्मत्यागाचं नाही आहे, त्याचं जीवन अजूनही जगाचं आहे, अजूनही जुन्या मनुष्याचं आहे, तर आम्ही समजून घेतलं पाहिजे की या लोकांचा आवेश परमेश्वरासाठी नाही आहे. म्हणून आम्ही पहिला मुद्दा बघितला की देवासाठी आत्मत्याग करणारा आवेश. आम्ही आत्मत्याग केला पाहिजे. आमचं जीवन आमच्यासाठी नाही आहे, तर जे लोक आता परमेश्वरापासून दूर गेलेले आहेत त्यांच्यासाठी आहे. परमेश्वराच्या बलिदानावर विश्वास ठेवणारे आम्ही लोक आहोत, आणि आम्ही आपल्यामध्ये सर्व काही त्याच्या पायावर ठेवण्याचा, त्याच्यावर विश्वास ठेवणारा आवेश आणि आमचं उर्वरित आयुष्य त्याच्यासाठी जगण्याची तीव्र इच्छा आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. विश्वासणारे म्हणून आमचं जे उर्वरित आयुष्य आहे, आमचं तारण झाल्यापासून, आम्हाला त्याचं वचन समजल्यापासून आमचं जीवन आम्ही परमेश्वरासाठी जगलं पाहिजे. कारण की त्याने जर त्याचं जीवन दिलं नसतं तर आज आपण इथे नसतो. म्हणून आपण ही सर्व गोष्टी लक्षात ठेवला पाहिजे की आपलं जीवन हे परमेश्वरासाठी आहे. आपलं जीवन हे आपण त्याच्यासाठी जगत आहोत. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी मरण सोसलं, त्याने क्लेश सोसले, त्याने त्रास सोसले, जखमा सोसल्या, आणि हे त्याने का केलं? कारण की तुम्हाला आणि मला तारण प्राप्त व्हावं, तुमचा आणि माझा परमेश्वराबरोबर समेट व्हावा. म्हणून जर आम्हाला वाटते की हा एक XYZ व्यक्ती आहे जो फार पापामध्ये अडकला आहे आणि त्याचा आणि परमेश्वराचा समेट व्हायला पाहिजे, याला ख्रिस्त समजला पाहिजे, तर मग तुम्हाला आणि मला देखील जसं ख्रिस्ताने स्वतःचे क्लेश सहन केले, ज्याने तसा आत्मत्याग केला, तसं आम्हाला पण आत्मत्याग करणं गरजेचं आहे. 1 योहान याचा 4 अध्याय 19 वचन आपण वाचूया. 1 योहान याचा 4 अध्याय 19 वचन. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करीतो. मी देवावर प्रीती करीतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करिता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावे ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. मग आपण जर त्याच्यावर प्रीती केलेली आहे, त्याने आपणावर प्रीती केली पहिल्याने, म्हणून आता आपण त्याच्यावर प्रीती केली पाहिजे. त्याने त्याच्या प्रीतीचं प्रमाण देखील दिलेलं आहे, आणि आपण जर त्याच्यावर आता प्रीती करत आहोत तर आपल्याला पण आत्मत्याग करून त्याच्यावर आवेश ठेवून आपल्या प्रीतीचं प्रमाण देणं गरजेचं आहे.
त्याने त्याचं जीवन देऊन त्याच्या प्रीतीचं प्रमाण दिलं, आम्हाला देखील आमच्या प्रीतीचं प्रमाण देणं गरजेचं आहे. त्याने जे काल्वरीच्या क्रूसावरती त्याच्या अंतिम काळामध्ये जे क्लेश सोचले, जे दुःख सोचलं, जे यातना सोचल्या, आणि हे सर्व करून त्याने आपल्यावरती त्याची प्रीती आहे त्याचं जीवन देऊन ती आपल्याला दाखवली, ते आपण देखील दाखवणं गरजेचं आहे. रोमकरासपत्र याचा 14 अध्याय आणि 7 वचन. रोमकरासपत्र याचा 14 अध्याय आणि 7 वचन. कारण आपल्यातील कोणी स्वतः करता जगत नाही आणि कोणी स्वतः करता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर प्रभू करता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभू करता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. म्हणून आपण त्याच्यासाठी जगणं गरजेचं आहे. आपण त्याच्या वचनावर विश्वास ठेवून जगणं गरजेचं आहे. त्याचा हा परिणाम आहे की तुम्ही आता स्वतःचा विचार करू नये, तर तुम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यावा, त्याचा विचार करावा, त्याला तुमच्या मनामध्ये ठेवावं. त्याने तुमच्यासाठी जो आत्महत्या केला, तो जर स्वतःचा विचार करत बसला असता, त्याने जर तुमचा विचार केला नसता, त्याने त्याचं मनुष्याचं जीवन जे जगलं, त्याने स्वतःचं अर्पण दिलं नसतं, आणि मग आज आम्हाला जे क्लेश आणि त्रास सहन करावं लागलं असते ते वेगळ्या प्रकारचे असते. परंतु त्याने स्वतःचा विचार केला नाही, म्हणून आज आम्हाला देखील आत्महत्या करणं गरजेचं आहे. सुवार्ता सांगण्यासाठी, इतरांचा समेट करण्यासाठी त्याने त्याचं जीवन जे दिलेलं आहे त्या आमच्या डोक्यामध्ये ठेवून आम्ही इतरांना त्याचं वचन सांगितलं पाहिजे. जसं इतर आमच्याकडे जेव्हा बघतील, आम्ही जर एखाद्या व्यक्तीकडे समेटाचं वचन घेऊन गेलो आणि तो जर आमच्याकडे बघेल आमचं जीवन किती आत्मत्यागाचं आहे, याच्यावरून त्याला समजून येईल की मी हा व्यक्ती जो सांगत आहे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे का नाही ठेवला पाहिजे. हा जो व्यक्ती मला म्हणत आहे तू पाप सोडून दे, तू हे करू नको, ते करू नको, असं कर तसं कर, आणि आपणच तर ते करत नाही आहे, आपल्यामध्येच तो आवेश नाही आहे, आणि तर आपण दुसऱ्यांना जाऊन काय ते आवेशाचं वचन सांगणार आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये प्रौढ असणं, दृढ असणं ही गरज आम्हाला देखील आहे, तर आम्ही इतरांना जाऊन त्याचा समेट करू शकतो. जेव्हा आम्ही नवी उत्पत्ती आता झालेलो आहोत, आम्ही त्याच्यामध्ये जेव्हा नवीन जन्मलेले आहोत, तर आता आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये त्याची सेवा हे एकमेव काम आहे, हे एकमेव आमच्या जीवनाचा उद्देश आहे. आमच्या जीवन जगण्याचा एकच उद्देश आहे की आम्ही ते त्याच्यासाठी जगावं. आम्ही मेलो किंवा जगलो हे सर्व त्याच्यासाठीच आहे. रोमकरासपत्राचं 12 अध्याय 1 आणि 2 वचन. म्हणून बंधूंनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आम्ही काय आमची आध्यात्मिक सेवा करत आहोत का? आमचं जीवन पवित्र, देवाला ग्रहणीय आहे का? आमचं जीवन इतकं पापामध्ये अडकलेलं, जगाच्या अवतीभोवती असलेलं की ते परमेश्वराला ग्रहणीय नाही आहे, ते त्याच्यासाठी जिवंत आणि पवित्र नाही आहे. दुसरं वचन सांगते, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आमचं रूपांतर आम्ही होऊ द्यायला पाहिजे. आम्हीच आडखाटी करतो की नाही मी तर चांगलं आहे, माझं जे चाललंय ते चांगलं चाललेलं आहे, कशाला मला जाऊन समेट करायचं आहे, कशाला मला जाऊन लोकांना वचन सांगायचं आहे. आम्हाला आमचं कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं गरजेचं आहे, कारण की आता पास्टरांनी सांगितलं सूचनांमध्ये देखील, आता कन्व्हर्जन लॉ, अँटी कन्व्हर्जन लॉ लागलेला आहे. ऑलरेडी बऱ्याच गोष्टी बिकट चालू आहेत जगामध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही आमचं कम्फर्ट धरून बसलो, आम्ही आमच्याच इथे राहून बसलो आणि आम्ही लोकांपर्यंत जर परमेश्वराचं वचन नेलं नाही, तर त्याचे रूपांतरित लोक, त्याचे पुत्र आणि कन्या आम्ही कसं म्हणतोय स्वतःला? आमच्यामध्ये ती परिवर्तनाची भावना आहे का? आमच्यामध्ये त्यांना ती वचन सांगतोय, आम्ही लोकांपर्यंत जाऊन वचन सांगतोय त्यांना, ते जे ख्रिस्ताने आमच्यावर प्रीती दाखवली तीच आम्ही त्यांना जाऊन देतो आहोत का? आम्ही फक्त म्हणतोय आणि आम्ही काहीच करत नाही?
आम्ही विचार केला पाहिजे की आमचं जीवन त्याला समर्पित, त्याला ग्रहणीय, त्याला पवित्र असं असावं. ती सेवा आम्ही इतरांना जाऊन देखील सांगावं. आमचं रूपांतर होण्यासाठी रोज आणि रोज नवीनीकरण करण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाला आमची स्वतःची तयारी असावी. आम्ही त्याला बंधनं घालू नयेत, आम्ही त्याला बांधून ठेवू नये. तर आमचं जीवन रूपांतर होण्यासाठी, त्याग करण्यासाठी आणि त्याच्यासाठी आवेश परमेश्वरासाठी असण्यासाठी. आमचा आवेश कधी दिसतो परमेश्वरासाठी? जर आम्हाला जे रूपांतर प्राप्त झाले ते आम्ही जाऊन इतरांना सांगत आहोत, तर आमच्यामध्ये तो आवेश दिसतो, तर आमच्यामध्ये ती आवेशाची भावना दिसते. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण जाऊया. हरवलेल्यांकरिता आत्मे जिंकण्याचा कळवळा. हरवलेल्यांकरिता आत्मे जिंकण्याचा कळवळा. आपण परत जाऊया 2 कोरिंथी याचं 5वं अध्याय 18 ते 20 वचन मी तुमच्यासाठी वाचते. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. त्याने समेटाचं वचन, पाप्यांना दोषातून बाहेर काढण्यासाठीचं वचन त्याने आम्हाला दिलेलं आहे. त्याने ते आमच्याकरता दिलेलं आहे. आणि ही सगळी देवाची करणी आहे की त्याने स्वतःबरोबर ख्रिस्ताच्या आमचा समेट केला ख्रिस्ताद्वारे. ती समेटाची सेवा त्याने आता आम्हाला दिलेली आहे. 19 वचन, म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. त्याने आपल्यामध्ये ते समेटाचे वचन सोपवून दिले. त्याने जो समेट केला होता आमचा आणि परमेश्वराचा, त्याच्यामध्ये त्याने जो त्याग केला, आता त्याची पोझिशन त्याने आम्हाला दिलेली आहे की आम्ही आता ती मार्ग बनावा, आम्ही आता तो ब्रिज बनावं, आम्ही आता ते मध्य बनावं. दोन्ही गोष्टींचा आम्ही मध्यस्थी करावी प्रार्थनेद्वारे आणि वचनाद्वारे, की आम्ही लोकांचा परिवर्तन करावं. आता जे हरवलेले आहेत त्यांच्याबद्दल काय आम्हाला कळवळा आहे का? पहिला क्वेश्चन मार्क इथूनच आहे. आम्हाला वाटतं का की होय, जे लोक परमेश्वरापासून दूर आहेत, जे आता सध्या आम्ही बघतो जगामध्ये अनेक लोक आहेत जे मूर्तीपूजा करत असतील किंवा इतर गोष्टी करत असतील, आमच्या जवळचे लोक आहेत, आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो, मग अशा लोकांबद्दल काय आम्हाला त्यांच्याकडे बघून कळवळा वाटतो का की नाही, हे लोक नरकामध्ये नाही गेले पाहिजे, हे लोकांचं तारण झालं पाहिजे, हे माझ्या कामावरचे लोक आहेत, ह्यांच्याबरोबर मी रोज राहतो, किंवा नाही आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. ख्रिस्ताप्रमाणे जर आम्हाला विचार करायचा आहे, त्याने जर आम्हाला सोपवून दिलेला आहे, तर त्याच्याप्रमाणे विचार करणं पण त्याने आम्हाला सोपवून दिलेलं आहे. मग आत्तापर्यंत जे लोक आमच्या आजूबाजूला होते, ज्यांना परमेश्वराचं वचन ठाऊक नव्हतं, ज्यांना परमेश्वराच्या वचनाचा काहीही मागमूस नव्हता, अशा लोकांना परमेश्वराच्या वचनामध्ये आणणं हे आमचं काम आहे. आम्हाला त्यांना जाऊन त्याच्या वचनं सांगायचे आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल कळकळ आमच्या हृदयामध्ये असली पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि ते कधी येणार? जेव्हा आम्ही ते रूपांतर स्वीकारू, ते नवीनीकरण आमच्या जीवनामध्ये स्वीकारू. यहुदाचं पत्र याचं 21वं वचन आपण वाचणार आहोत. यहुदाचं पत्र याचं 21वं वचन. सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा आणि आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. परमेश्वराचं वचन काय सांगते? सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा आणि आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी तिची दया, त्याची कृपा, त्याची वाट पाहायची आहे. ते आमच्यावर येण्यासाठी हेच आम्हाला इतरांना पण सांगायचं. आणि ते कसं करायचं? प्रीतीमध्ये राहत असताना, इकडे तिकडे फिरून, इकडे तिकडे भटकून नाही, तर प्रीतीमध्ये टिकून राहत असताना आम्हाला त्याच्या दयेची वाट पाहायची आहे. 23 वचन सांगतंय, जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा, त्यांना अग्नीतून ओढून काढून त्याचे तारण करा, आणि कित्येकावर तर भीत दया करा, मात्र देहाने डागळलेले त्यांची वस्त्रे द्वेष्य माना. काय परमेश्वराचं वचन सांगतं आहे की त्यांना त्या अग्नीतून ओढून काढा आणि त्यांचे तारण करा.
ते ज्या अग्नीमध्ये आहेत, जगाच्या अग्नीमध्ये गुरफटलेले आहेत, त्याच्यातून आम्हाला त्यांना बाहेर काढायचं आहे. ते आमचं काम आहे की आम्ही त्यांना ज्या अग्नीमध्ये, ज्या क्लेशामध्ये ते अडकलेले आहेत त्याच्यातून ओढून बाहेर काढायचं आहे आणि त्यांच्यावर भीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेषमाना. कधी कधी काय होतं, आम्ही जर नवीन परिवर्तित लोक आहोत, तुम्ही अनेक वेळा बघितलेलं असेल चर्चेसमध्ये, जे नवीन परिवर्तित झालेले लोक आहेत ना, ते एकदम गुन्हेगार माणसाला पापामधून त्यांना वाटतं हां मला याला जाऊन सबमिट करायचं आहे मला, किंवा जे त्यांचे जुने मित्र आहेत ना, ज्या पापातून ते नुकतेच बाहेर आलेले आहेत, त्यांचं जाऊन मला त्यांना परमेश्वराकडे आणायचं, आणि ते त्यांच्याकडे जातात. आणि जे पाप त्यांनी पूर्वी केलेलं असतं ते बाहेर येत नाहीत, ह्यांना पण त्याच्यात परत ओढून घेतात जे त्याच्यातून बाहेर आलेले आहेत. म्हणून त्यांची जी देहाची वस्त्रे आहेत त्याच्यापासून आम्हाला सांभाळून राहायचं आहे. आम्हाला त्यांच्यात जाऊन पडायचं नाही आहे पुन्हा, तर आम्हाला त्यांना बाहेर काढायचं आहे, त्यांचा परमेश्वराबरोबर समेट करायचा आहे. म्हणून जेव्हा सुरुवातीला तुम्ही एखाद्याचं जर समेट करण्यासाठी तुम्हाला परमेश्वर उत्तेजित करत आहे, तुम्ही अशा व्यक्तीपासून सुरुवात करा जिथे तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवनाला कुठलाही धोका नाही आहे, तुमच्या आध्यात्मिक जीवनाला कुठलाही काय म्हणतात, तुमचं आध्यात्मिक जीवन कुठल्याही प्रकारे तिथे जाऊन हरवणार नाही आहे, तुमचं आध्यात्मिक जीवन तिथे जाऊन तुम्हीच पापामध्ये पडणार नाही आहात. अशा लोकांपासून तुम्ही परिवर्तनाची सुरुवात करा. तुम्हाला समजलं पाहिजे की मी कुठल्या व्यक्तीकडे जाऊन परिवर्तनाची सुरुवात केली पाहिजे, कुठल्या व्यक्तीला जाऊन मी त्याचं वचन सांगितलं पाहिजे. तो पापामध्ये मी पण पुन्हा जाऊन जर मी त्याच जुन्या गोष्टींमध्ये अडकलो तर अशा गोष्टी घडता कामा नये. तर आम्ही अशा व्यक्तींपर्यंत परमेश्वराचं वचन आम्ही नेऊन पोहोचवलं पाहिजे की त्या व्यक्तींपर्यंत आम्ही समेट करू शकू. ते आमच्या वचन आम्ही जे त्यांना सांगू त्यांना काहीतरी बोध होईल आणि त्याच्यातून ते बाहेर येतील. जे लोक जे तत्वज्ञानी किंवा प्रदूषित आहेत त्यांच्यापर्यंत परिपक्वता, शहाणपणा आणि ज्ञानाने आम्हाला पोहोचणं आवश्यक आहे. ज्यांचा कळवळा आम्हाला येत आहे, जे लोक आमच्या आजूबाजूला आहेत त्यांच्यापर्यंत लगेच असं आता आज ठरवलं आणि लगेच धाटकन त्यांच्या घरी गेलो आणि तुम्ही असं करताय, तुम्ही याला परमेश्वराचा स्वीकार केला पाहिजे, असं आम्ही परिपक्वतेने, शहाणपणाने आणि ज्ञानाने या सर्व गोष्टी हाताळल्या पाहिजेत. परमेश्वराचं वचनाचं ज्ञान आमच्याकडे पाहिजे, ते याच्याद्वारे आम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. त्यांना कसं आम्ही अप्रोच करू शकतो हे आम्हाला समजलं पाहिजे. आम्ही प्रत्येक व्यक्तीला जेव्हा आम्ही आत्मे जिंकणारे, जे हरवलेले आत्मे त्या जिंकण्यासाठी जेव्हा आम्ही जातो तेव्हा आमचं पायरी, आमचे प्रोसेस ही एका विशिष्ट प्रकारची असली पाहिजे. अशा लोकांना आम्ही जाऊन साक्ष सांगत बसतो की जे ऑलरेडी आमच्यावर चिडून बसलेले आहेत, जे ऑलरेडी, आणि त्यांना आम्ही अजून जर जाऊन सांगितलं तुम्ही पाप केलं, तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं, ते कधीच परमेश्वराकडे येणार नाही. म्हणून विश्वासणाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत अशा प्रकारे पोहोचलं पाहिजे. तुमची धार्मिकता, तुमची स्थिरता, तुमची चिकाटी, ह्या गोष्टी त्यांना तुमच्यामध्ये दिसल्या पाहिजे. आणि मग आम्ही त्या लोकांना जाऊन त्यांना परमेश्वराकडे आणू शकतो. पौल किंवा शमूएल यांचे जेव्हा आम्ही उदाहरणं बघतो बायबलमधून, तर त्या लोकांकडे जेव्हा परमेश्वराचं वचन आलं, त्यांना डायरेक्ट परमेश्वराचं जेव्हा वचन समजलं, त्यांना जे परिवर्तन प्राप्त झालं, ते जेव्हा इतर लोकांना अप्रोच करत होते, ते जेव्हा इतर लोकांना जाऊन सांगत होते, ते पहिले परमेश्वराचं मार्गदर्शन घेत होते की मी या व्यक्तींना कसं सांगितलं पाहिजे. पौलाने जिथे त्यांना ज्या पत्रांमधून त्याला लोकांना खडसवायचं होतं तिथे त्याने त्या प्रकारची भाषा वापरली, जिथे त्याला वाटत होतं की या लोकांना मी सौम्यतेने समजावून सांगितलं पाहिजे, तरी त्याने सौम्यतेचा वापर केला होता. अशा प्रकारे जेव्हा आम्हाला देखील इतर लोकांपर्यंत जायचं आहे तर आम्हाला देखील या प्रकारचं शहाणपणाने आणि ज्ञानाने वागणं गरजेचं आहे. हरवलेल्या आत्म्यांना जिंकण्यासाठी त्यांच्याबद्दलचा असणारा कळवळा आमच्या हृदयामध्ये असला पाहिजे. रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय 14 वचनापासून वाचत आहे. हेलेनी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी यांचं मी ऋणी आहे. याप्रमाणे रोम शहरात राहणारा तुम्हालाही
सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणारा प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेनाला तारण्यासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. इथे पौल स्वतःची साक्ष सांगत आहे की मी ह्या लोकांचा देखील आभारी आहे, कारण की मला सुवार्तेची कधी लाज वाटत नाही. तो पहिले स्वतःबद्दल सांगत आहे. आम्ही पण जेव्हा सुवार्ता सांगण्यासाठी, आम्ही पण जेव्हा इतरांना बोध करण्यासाठी जातो, आम्ही आमचं जीवन त्यांच्या पुढे ठेवलं पाहिजे. आम्हाला काय वाटतं, पौलाने पण तोच अप्रोच वापरला. आम्हाला बायबल उदाहरण म्हणून देण्यात आलेलं आहे, मग आम्ही हे पण उदाहरणं बायबलमधून घेतली पाहिजेत. त्यांनी कशी सुवार्ता सांगितली, त्यांनी कसं लोकांना अप्रोच केलं, त्यांनी कसं लोकांना जाऊन वचन सांगितलं. त्यांनी पहिले स्वतःबद्दल सांगितलं की मी या लोकांचं ऋणी आहे की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. मी या लोकांचं ऋणी आहे की त्यांनी मला सुवार्तेमधून त्यांच्याद्वारे त्यांच्या शहरामध्ये मला जाण्याची, त्यांच्याबद्दल बोलण्याची मला संधी दिली. आणि मी अगदी उत्सुक आहे की मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगत आहे. आम्ही उत्सुकतेने आमची सुवार्ता सांगण्यासाठी आम्ही जातो, हे देखील आम्ही इतरांना त्यांना समजलं पाहिजे. अशा प्रकारे आम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. आमचं जीवन त्यांच्यासमोर उदाहरण असलं पाहिजे. तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. तिसरा मुद्दा, वचनानुसार झालेले परिवर्तन. वचनानुसार झालेले परिवर्तन. 2 कोरिंथीयांचा 5वा अध्याय आणि 17वं वचन मी वाचते. पहा, म्हणजे आम्ही आता जे बघितलंय की जे जुने होऊन गेलेलं आहे ते आता नवीन झालेलं आहे. आमचं सर्व परिवर्तन झालेलं आहे, परंतु काही ते वचनाप्रमाणे आहे का, ते प्रभूसाठी आहे का. आमचं परिवर्तन कधी कधी होतं, काही काही लोकांचं परिवर्तन होतं, परंतु ते परमेश्वरासाठी नसतं, ते जगासाठी असतं. या गोष्टी चांगल्या व्हाव्यात, ऑफिसमध्ये मी चांगलं दिसावं, इकडे मी चांगलं असावं म्हणून मी असं वागत आहे. आणि परमेश्वराचं त्यामध्ये काही हे नाही आहे. पण मी वचन वाचत नाही, वचनाचं माझ्याकडे काही हे नाही. मग आमचं परिवर्तन हे वचनाद्वारे असलं पाहिजे. ख्रिस्ताने आम्हाला जी सुटकेबद्दल बोललेलं आहे, जी सुटका आमची पापामधून केलेली आहे, ती आम्ही इतरांना जाऊन सांगितली पाहिजे. प्रेषितांची कृत्ये याचा 15वा अध्याय 3 वचन आपण वाचूया. प्रेषितांची कृत्ये याचा 15वा अध्याय 3 वचन. मग आता ते जेव्हा ते मंडळीने त्यांचे बोळवण केल्यावर ते फेनिक व शम्रोन ह्यामधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. ते आनंदित झाले की परराष्ट्रीय लोक परमेश्वराकडे वळलेले आहेत. काही आम्हाला आनंद होतो का, हा व्यक्ती, हा कधीच आम्हाला वाटत नव्हतं की हा परमेश्वराकडे वळेल, त्याचं कारण झालेलं आहे. जो आनंद आम्हाला मिळतो एखाद्याचं परिवर्तन झाल्यानंतर, मी एखाद्या व्यक्तीला सुवार्ता सांगितली आणि आज तो या ठिकाणी आहे, हे जेव्हा आम्ही त्याला सांगतो, तो आनंद जो आम्हाला आंतरिक मिळतो, तो आनंद आम्हाला या सर्व गोष्टीतून मिळाला पाहिजे. जेव्हा आम्ही एखाद्याचं खरंच वचनानुसार परिवर्तन झालेलं आम्हाला दिसतं, तो आनंद आमच्या जीवनामध्ये येतो. त्यामुळे जेव्हा आम्ही एखाद्याला जर परिवर्तन करण्यासाठी जात आहोत, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे तो सार्वकालिक आनंद आमच्या जीवनामध्ये येणार आहे. गलती करास पत्र याचा 1ला अध्याय 15 आणि 16 वचन. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलाविले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रगट करणे बरे वाटले, अशासाठी की
मी परराष्ट्रांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी, तेव्हा मानवाची मसलत न घेता आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेसवर न जाता मी लागलाच अरबस्थानात निघून गेलो व तेथून दिमिश्कात पुन्हा परत आलो. पौल स्वतःची साक्ष 15 आणि 16 वचनामध्ये सांगत आहे की त्याचं परिवर्तन कसं झालं. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मण्यापासून वेगळे केले, आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रगट करणे बरे वाटले. त्याने त्याचा पुत्र त्याच्या ठाई प्रगट केला, अशासाठी की मी परराष्ट्रांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी. मग आपल्या ठाई देखील आपलं परिवर्तन देखील त्यांनी याच्यासाठीच केलेलं आहे की आपण परराष्ट्रांमध्ये जाऊन त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी. आपण परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊन त्याचं वचन सांगावं. जे लोकांना अजूनही त्याच्या वचनापासून जे दूर आहेत, आम्ही घाबरत बसू नये की हां आता अँटी कन्व्हर्जन लॉ लागलाय, आता तर कुठं मी जाऊन वचन सांगणार. जेव्हा नव्हता अँटी कन्व्हर्जन लॉ तेव्हा तरी आम्ही कुठं जाऊन वचन सांगितलं, तेव्हा तरी आम्ही कुठं जाऊन लोकांचं समेट केलेला. आत्ता जरी परमेश्वर आम्हाला संधी देत आहे, आता तरी परमेश्वर आम्हाला उत्तेजन देत आहे, आता तरी परमेश्वर आम्हाला प्रोत्साहित करत आहे की आम्ही जाऊन लोकांना वचन सांगितलं पाहिजे. समेटाची भावना आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. जेव्हा आम्हाला परिवर्तन वाटतं, जे आम्ही ख्रिस्ताठाई करतो, जे लोक आमच्यासाठी करतात आणि मग परिवर्तनाची आम्ही जेव्हा साक्ष बनतो, तो आनंद आमच्या जीवनामध्ये येतो. ज्या लोकांना आम्ही जाऊन वचन सांगितलंय आणि त्यांचं आता जेव्हा परिवर्तन होतं, तो आनंद आमच्या ठाई येतो. आता पास्टरांनी आपल्याला प्रत्येकाला वचन सांगितलेलं, आपल्या प्रत्येकापर्यंत प्रत्येकाच्या जीवनावर त्यांनी एफर्ट घेतले, त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्यांच्यासाठी त्यांनी उत्तेजन दिलं, वैयक्तिक भेट घेतली, अशा अनेक गोष्टी केल्या. आणि जेव्हा आमचं जीवन आज परिवर्तित झालेलं त्यांना दिसतं, आमच्यातलं कोणी सेवक झालेलं जर त्यांना दिसलं, आमच्यातलं कोणी जाऊन जर स्वतःनी सुवार्ता जाऊन सांगत आहे, स्वतः वचनाचा पुढाकार घेते, त्यांना स्वतःला किती आनंद होईल की होय मी या व्यक्तीला जाऊन या व्यक्तीसाठी मी प्रार्थना केली, उपवास केलता आणि या व्यक्तीसाठी या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि या सर्वांच्या वरती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त आनंद परमेश्वराला होईल जर एखाद्या व्यक्तीचं जर तारण झालेलं असेल. म्हणून जेव्हा तुम्ही इतरांना प्रभूमध्ये आणता, तुम्ही स्वतः आशीर्वादित होता व जो व्यक्ती परमेश्वरामध्ये येतो तो देखील आशीर्वादित होतो. परमेश्वराच्या वचनाद्वारे जे आशीर्वाद आणि जे अभिवचनं आहेत, ज्याच्या परिवर्तन करण्याद्वारे जे आहेत, ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतात. म्हणून जेव्हा आम्ही एखाद्याचं परिवर्तन करतो, एखाद्याच्या परिवर्तनासाठी आम्ही मध्यस्थी करतो, त्याद्वारे तुम्ही आणि मी देखील आशीर्वादित होतो. याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय 19 आणि 20 वचन. वाचा 19 आणि 20. वचन सांगतायत, तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवितो, तो त्याचा जीव मरणापासून वाचवेल व पापाची रास झाकील, हे ध्यानात ठेव. आम्ही जर एखादा पापी व्यक्तीला त्याच्या पापापासून वाचवत आहोत, तर आम्ही त्याचा जीव राखत आहोत, त्याला आपण जीवन प्राप्त करून देत आहोत. म्हणून आपलं जगणं स्वतःसाठी नाही आहे, ते ख्रिस्तासाठी आहे. कारण की आपण त्या व्यक्तीचा जीव वाचवत आहोत. त्या व्यक्तीचा जो मरणामध्ये आहे, जो आध्यात्मिक मरण सोसत आहे, त्याला आम्ही जेव्हा त्या अग्नीतून ओढून काढतो, तर आम्ही त्याला जीवन प्राप्त करून देतो आणि त्याची पापाची आम्ही रास जागतो. हे तुम्ही ध्यानात घ्या.
आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही जर एखाद्याला जाऊन सुवार्ता सांगत आहोत किंवा एखाद्याच्या समेटासाठी कारण ठरत आहोत, ही काही साधी गोष्ट नाही. परंतु ह्या सगळ्यांच्या वरती एक गोष्ट आहे, आम्ही वचनामध्ये असणं गरजेचं आहे. आम्हाला महत्त्व माहिती असणं गरजेचं आहे की किती महत्त्वाचं आहे परमेश्वराच्या वचनामध्ये राहणं. स्तोत्र 51 अख्खं स्तोत्र आम्हाला माहिती आहे, आम्ही वाचणार नाही. परंतु दावीद त्याच्या पापाबद्दल परमेश्वराकडे मागत आहे की प्रभू मी हे केलंय, तू मला क्षमा कर. दावीदाला गरज होती का हे सगळं करायची? त्याच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या, सगळ्या भौतिक गोष्टी होत्या, आणि राजा होता तो, त्याला लागणारे सगळे अवतीभोवतीच्या गोष्टी होत्या, तो स्वतः टॅलेंटेड होता. तरी देखील तो असं म्हटला नाही की मला आता काय गरज आहे परमेश्वराकडे पाप करायची. एक छोटं तर मी पाप केलं, एवढं सगळे तर चांगल्या गोष्टी केल्या, त्या एका पापाने तरी काय होणार आहे. परंतु त्याला माहिती होतं महत्त्व, जर मी परमेश्वरापासून दूर गेलो तर हे जे काय माझ्याकडे सगळं एवढं सारं संपत्ती आहे, एवढे सगळी माझ्याकडे जो काही गोष्टी आहेत त्याचा काहीही फायदा होणार नाही. म्हणून त्याने परमेश्वराकडे क्षमा मागितली. मग त्याच प्रकारे जर दावीद या सगळ्या गोष्टी करू शकतो, तर आम्ही देखील परमेश्वराकडे क्षमा मागणं गरजेचं आहे. आपण आपले नेत्र बंद करूया आणि परमेश्वराकडे क्षमा मागूया की प्रभू, जरी मी आत्तापर्यंत माझा नवीन जन्म, तू माझ्यासाठी दिलेला तुझा प्राण, याच्याबद्दल मी जर सिरियस नसेल, आत्तापर्यंत मी जर या गोष्टींना फार लाईटली घेतलं असेल, मी या गोष्टींना फार महत्त्व दिलं नसेल, प्रभू तुम्हाला क्षमा कर. परमेश्वराकडे मागूया की परमेश्वरा, मी इतर पापी माणसांकडे जाऊन, इतर जे लोक माझ्यासारखे आहेत, जे पूर्वी या दलदलीमध्ये होते, मी ज्या दलदलीमध्ये होतो त्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी मला मध्यस्थी करण्यासाठी सहाय्य मदत कर. स्वतःचं जीवन आपण परमेश्वराकडे देऊया आणि आपण मागूया. आपण मुख उघडूया आणि परमेश्वराकडे प्रार्थना करूया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद परमेश्वराचे, धन्यवाद येशू. प्रभू तुझं तारणाची कृपा तू आम्हाला दे. वचनानुसार प्रभू आम्ही समेट करावा प्रभू, असं तू कर प्रभू राजा. हरवलेल्या आत्म्यांबरोबर प्रभूजी कळवळा आमच्या हृदयामध्ये असू दे प्रभूजी. प्रभूजी जसा तू त्या लोकांना प्रभू, त्या मेंढरांना पाहून तुझ्या हृदयामध्ये कळवळा प्रभूजी की प्रभू हे भटकलेले आहेत, मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे हे आहेत प्रभूजी. त्याच प्रकारचा कळवळा प्रभू इतर लोकांबद्दल आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये येऊ दे येशूच्या नावामध्ये प्रभू राजा. प्रभू आम्ही प्रार्थना करतो प्रभू राजा, आमच्या आजूबाजूचे लोक जे पापामध्ये चाललेले आहेत, आम्हाला दिसत आहे प्रभूजी, त्यांना प्रभू त्या अग्नीतून ओढून काढण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य मदत कर. प्रभू तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मदत कर. तुझ्या वचनाप्रमाणे जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मदत कर. आणि होऊ दे पित्या तुझ्या आणि तुझ्या नावाचं कर. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो.